नमस्कार, मी स्वप्नील गरड. महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दर्शको, आज 27 ऑगस्ट मंगळवार सकाळच्या 6:30 वाजलेले आहेत. आत्ताच हाती आलेल्या अपडेटनुसार आपण उजनी धरणामध्ये असलेल्या पाण्याच्या पातळीविषयी अधिक माहिती जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. दर्शको, सर्वात पहिलं महत्त्वाची सांगायची बाब म्हणजे आज 27 तारखेला हवामान विभागाकडून पुणे जिल्हा व आसपासच्या परिसराला रेड अलर्ट घोषित केलेला आहे. आज दिवसभरात पुणे जिल्हा व आसपासच्या परिसरात जोरदार ते अतिशय मुसळधार पाऊस होण्याची शक्यता सांगितलेली असून याबाबत नागरिकांनी काळजी घ्यायचं आवाहनही पुणे जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर आपल्याला माहितीच आहे, दौंड येथून उजनी धरणामध्ये आज सकाळी 6:30 वाजता 79,649 क्युसेक एवढ्या पाण्याची आवक होतीये. दर्शको, काल दिवसभर उजनी धरण व परिसरात 3 मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झालेली असून आज तागायत 382 मिलीमीटर पाऊस हा उजनी धरण व परिसरात झालेला आहे. आताच हाती आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणामधील एकूण पाणी साठा हा आज सकाळी 6:30 वाजता 120.59 TMC एवढा झालेला आहे. त्यापैकी 56.93 TMC एवढं पाणी हे उपयुक्त पाणी साठा असून पावसाची परिस्थिती अशीच राहिली तर उजनी धरणामधील एकूण पाणी साठ्यामध्ये वाढ होण्याची शक्यताही उजनी धरण प्रशासनाकडून वर्तवण्यात आलेली आहे. आपल्याला माहितीच आहे, काल संध्याकाळी जी आपण उजनी धरणाची अपडेट दिली होती त्यामध्ये दौंड येथून उजनी धरणामध्ये 93,000 पेक्षा जास्त क्युसेक पाण्याचा विसर्ग होत होता. मध्ये थोडीशी घट झालेली असून आज सकाळी 6:30 वाजता दौंड येथून उजनी धरणामध्ये 79,000 क्युसेक पाण्याची आवक होतीये. त्या आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये 80,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग हा कायम असून दर्शको, उजनी धरणामधून सिनामाडा डाव्या कालव्यामध्ये 175 क्युसेकच्या विसर्गानं पाणी सोडण्यात येते. त्याचबरोबर दहिगाव उपसा सिंचन योजनेमध्येही 80 क्युसेकचा विसर्ग होतोय. उजनी धरणामधून बोगद्यामध्ये 200 क्युसेकच्या विसर्गानं पाणी सोडण्यात येत असून मुख्य कॅनलमध्येही 1600 क्युसेकचा विसर्ग होत आहे. त्याचबरोबर उजनी धरणामधून 1600 क्युसेकचं पाणी हे ऊर्जा निर्मितीसाठी वापरण्यात येत आहे. तर उजनी धरणातून भीमा नदीमध्ये सोडण्यात येत असणारं 80,000 क्युसेकचं पाणी असं एकूण उजनी धरणामधून भीमा नदीच्या पात्रात 81,600 क्युसेकचा विसर्ग करण्यात येत आहे. काल संध्याकाळी 10 वाजता मिळालेल्या आकडेवारीनुसार खडकवासला धरणामधून मुठा नदीमध्ये 25,091 क्युसेक पाण्याचा विसर्ग होतोय. तर पवना धरणातून 2,160 क्युसेक पाण्याचा विसर्ग होतोय. गार्डन येथून नदीच्या पात्रात 30,942 क्युसेकचा विसर्ग होतोय. हे सर्व पाणी पुढे येऊन एकत्रितपणे दौंड येथून उजनी धरणामध्ये भीमेच्या पात्रात मिसळतं. असं असलं तरी काल असलेल्या पाण्याचा जोर हा थोडासा ओसरला असून आज दिलेल्या रेड अलर्टमुळे पुन्हा एकदा पावसाचं प्रमाण वाढणार असून येणाऱ्या आवकमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. दर्शको, आम्ही या उजनी धरणाविषयीच्या तसेच पंढरपूर येथील असलेल्या पुराच्या पाण्याविषयीच्या अपडेट या वेळच्या वेळी देतच असतो. या अशाच अचूक, विश्वसनीय व वेळच्या वेळी उजनी धरणाविषयीच्या अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र माझा न्यूज.